नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत 4 मोठे बदल करण्यात आलेले आहेत. ते काय बदल केलेले आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण पाहणार आहोत. तुम्ही जर या योजनेचा अर्ज भरणार असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, आता या योजनेसाठी काही कागदपत्रांच्या अटी देखील शिथिल करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे विनाकारण कागदपत्र काढण्यासाठी पैसे खर्च करू नका. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती सांगणार आहोत. हा व्हिडिओ पहा आणि नंतरच कागदपत्र काढा, त्यामुळे आपले पैसे देखील वाचणार आहेत. तर चला मित्रांनो, जाणून घेऊयात या योजनेत काय बदल झालेले आहेत आणि काय कागदपत्र लागणार आहेत. तर मित्रांनो, आता जी पहिली वयाची अट होती 21 ते 60 त्याऐवजी आता 21 ते 65 वर्ष करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता जी जमिनीची अट होती ही महत्त्वाची अट आहे. ही जमिनीची अट रद्द करण्यात आलेली आहे आणि डोमासाईलची अट देखील रद्द करण्यात आलेली आहे. त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड, रेशन कार्ड आणि शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हे लागणार आहे. पण 15 वर्षापूर्वीचे, ज्यांच्याकडं 15 वर्षापूर्वीचं हे नसणार आहे त्यांना डोमासाईल काढावंच लागणार आहे. त्यानंतर आता उत्पन्नाच्या बाबतीत पाहू तर पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डधारकांना उत्पन्न प्रमाणपत्र काढण्याची गरज नाही, त्यातून सूट देण्यात आलेली आहे. पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डधारकांव्यतिरिक्त जे काही रेशन कार्डधारक असणार आहेत त्यांना मात्र उत्पन्न प्रमाणपत्र काढावं लागणार आहे. त्यानंतर या योजनेची तारीख जी आहे अर्ज करण्याची मित्रांनो, ती तारीख 15 जुलैऐवजी आता 31 ऑगस्ट करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळपास 2 महिने कालावधी वाढवण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे मित्रांनो, या योजनेसाठी फार गोंधळून जाऊ नका. आणि या योजनेसाठी आता कालावधी वाढलेला आहे, 2 महिन्यांचा कालावधी दिलेला आहे शासनानं. आणि जे अर्जदार ऑगस्ट महिन्यात अर्ज करतील त्या अर्जदारांना देखील जुलैचे पैसे मिळणार आहेत. म्हणजे 2 महिन्यांचे एकत्रित हप्ते दिले जाणार आहेत.